चला, आले घरी सगळे. ओके. आय होप सगळ्यांना माझा आवाज येत असेल. लेट मी शेअर द स्क्रीन. या. व्हेरी गुड मॉर्निंग सगळ्यांना. पायथन शिकतोय पोरांनो आपण ठीक आहे आजपासून. पायथन फक्त पायथन नाही, जसं की तुम्हाला ज्ञात आहे पायथन एसक्यूएल सोबत शिकतोय. ओके. पायथन विथ एसक्यूएल. पायथन विथ एसक्यूएल. आजच्या सेशनमध्ये मी जास्त पार्ट नाही घेणार आहे. जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट असेल. ठीक आहे. डोंट वरी. विल गेट द क्लिअर अंडरस्टँडिंग अबाउट पायथन किंवा पायथनच का शिकायचं. ठीक आहे. इंटरेस्ट वाढणार आहे सगळ्यांचा. ओके. सो पुढचा अर्धा पाऊण तास एकदम कसं बेठे बेठे सावधान राहायचे सगळ्यांनी. पायथन विथ एसक्यूएल ची आपली बॅच आपण आज स्टार्ट करतोय. ज्याच्यामध्ये सिलेबस तर मी ऑलरेडी शेअर केला होता ग्रुपवर, तुम्ही बघितला पण असेल राईट. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. शिकायच्या म्हणण्यापेक्षा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. की एक्झॅक्टली पायथनमध्ये ज्या कॉन्सेप्ट आपल्याला प्रोव्हाईड केलेल्या आहेत, त्या कॉन्सेप्ट शिकल्यानंतर होणार काय? हे महत्त्वाचं असतं, बरोबर आहे. नाहीतर उगाच शिकायचं म्हणून शिकायचं नाही. सगळ्यात पहिला क्वेश्चन स्वतःला विचारायचा आहे, व्हाय? ओके. व्हाय? मग काही असू द्या, काही असू द्या. ओके. व्हाय पासून सुरुवात करायची. BCA ऍडमिशन घेतोय, व्हाय? MCA ऍडमिशन घेतोय, व्हाय? किंवा घेते, व्हाय? का क्लिअर झाल्याशिवाय पुढे जायचं नाही बरं का. आता पायथन शिकतोय ना, व्हाय? हे महत्वाचं आहे. कारण पोरं आजकाल कोर्सेस करतात हजारो, लाखो रुपये Your भरून. voice is very break. व्हॉइस इज ब्रेकिंग. नाउ इट्स फाईन. आय Yes, थिंक yes, yes. इंटरनेट Now इज ओके. ओके. या. फाईन. ठीक आहे. सो वाय इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. वाय खूप महत्वाचा आहे. मी तेच सांगतोय. पोरं लाखोचे कोर्सेस करतात, बट दे डोंट केअर अबाउट वाय. दे जस्ट वॉन्ट टू नो व्हॉट. व्हॉट पेक्षा वाय लय महत्वाचा आहे बरं. मग ते रिअल लाईफमध्ये सुद्धा, प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा आणि सगळीकडेच वाय इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो लेट्स अंडरस्टँड फर्स्ट ऑफ ऑल वाय वी शुड लर्न पायथन. पायथन का शिकलं पाहिजे? काय गरज आहे पायथनला शिकायची? आणि सर जर आम्ही पायथन शिकलो तर इन फ्युचर स्कोप कसा राहील? काय गोष्टी राहतील? सगळं आपण इन डेप्थ बघूया. बघा, पायथन ही प्रोग्रामिंग लँग्वेज मित्रांनो खऱ्या अर्थाने 1991 साली मार्केटमध्ये आली. पायथनचा उगम, पायथन डेव्हलप कधी? 1991. सर आत्ता साल कोणतं चालू आहे? करंटली 2025, राइट? मग 1991 ला आलेली प्रोग्रामिंग लँग्वेज आत्ता आपण शिकणं वर्थ इट आहे का? तर याचा आन्सर स्ट्रेट फॉरवर्ड येस आहे. ओके. जरी आता लगभग याला मला वाटतंय 20, 25, 35 वर्ष झाले या प्रोग्रामिंग लँग्वेजला. 35 वर्ष झाले. आतापर्यंत लोक शिकत नव्हते का? यश शिकत होते. पण आता मित्रांनो या 2 ते 3 वर्षामध्ये लाइक 2023 नंतर पायथनला जो बूम भेटलाय, पायथन बूम इन द मार्केट. बूम इन मार्केट. त्याचं रिझन तुम्हाला सांगतो मी. 2023 नंतर पायथन बूम का झालंय? प्रत्येक ठिकाणी पायथन, पायथन, पायथन सगळीकडे केलं जातंय. तुम्ही जर याचा ट्रेंड बघितला, खूप मोठा ट्रेंड आहे मित्रांनो पायथनचा. एव्हरीवेअर कुठेही जा. काय शिकायचं? पायथन. ह्याच्यामागे पण रिझन आहेत बरं का. पायथन सोपी खूप खूप आहे. एआय मध्ये पायथनचा खूप मोठा यूज आहे. करियर आपलं स्ट्रॉंग आहे. हे रिझन आहे. ते पुढे मी बोलतो. पण पायथन एक्झॅक्टली बूम होण्याचं एकमात्र रिझन आपल्या डोळ्यासमोर येतंय आणि ते म्हणजे एआय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर हा शब्द तुम्ही ऐकला असेल. इव्हन तुम्ही खूप एआय टूल्स पण यूज केले असतील. पण एआयला जर एका शब्दात रिप्रेझेंट करायचं असेल, जर तुम्ही मला सांगाल, "सर व्हॉट डू मीन बाय एआय? बाय लाइक युअर ओपिनियन." एआय म्हणजे मित्रांनो, आपण जसा विचार करतो, आपण जसे डिसिजन घेतो, आपण जसं वागतो, तसं मशीन सुद्धा वागू शकते, एआय म्हणतात. जसं जसं ह्युमन करतो ना, लूक ॲट दिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? जसं आपले विचार आपण डेव्हलप करतो. लहानपणी आपल्याला एवढं कळत असतं की नाही.
हळू-हळू, हळू-हळू, हळू आपण आईचं शिकतो, परत वडिलांचे काही गुण घेतो, परत सोसायटीचे काही गुण घेतो. घेतो की नाही? शाळेमधले काही गुण घेतो, राइट? याने होतं काय? आपला त्या ठिकाणी बौद्धिक विकास होतो. सेम लाइक दॅट मशीन कॅन अल्सो थिंक, मशीन कॅन अल्सो टेक द डिसिजन. मशीन सुद्धा हे सगळं करते. आणि त्याच गोष्टीला म्हणतात एआय. मित्रांनो, एआयचे मॉड्यूल बनवण्यामध्ये पायथन सगळ्यांचा तुमचा शब्द काय आहे? बाप आहे. एआयचे मॉड्यूल जर बनवायचा विचार तुम्ही करत असाल, यू शुड नो पायथन. इन फ्युचर काय वाटतंय तुम्हाला? एआयचे मॉड्यूल नाही बनणार. हजारो एआयचे मॉड्यूल्स डेव्हलप होणार आहेत मित्रांनो. आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या लायब्ररीज सगळ्यात जास्त बरं का. मी म्हणत नाही बाकीकडे नाहीत. येस, इन जावा लायब्ररीज आर देअर. इन जावास्क्रिप्ट, इन सी हॅश, सी, सी प्लस प्लस एव्हरीवेअर. वी कॅन लाइक डू द डेव्हलपमेंट इन एआय. बट सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट एआय टूलची पायथनमध्ये आहे. सगळ्यात जास्त लायब्ररीज पायथन प्रोव्हाईड करतंय टू डेव्हलप दी एआय मॉड्यूल्स. त्याच्यामुळे मात्र बाई आपल्याला म्हणावं लागेल, की पायथन मार्केटमध्ये बूम झालंय. 2023 नंतर जगामध्ये सगळ्यात जास्त यूज केली जाणारी प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून पायथनची ओळख आहे. सगळ्यात जास्त. टॉपला आहे बरं का सर्व्हे सर्व्हे वगैरे तुम्ही बघा वेबसाईटला. सगळ्यात टॉपला 2023 नंतर कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज सगळ्यात जास्त यूज करण्यात आला डेव्हलपमेंटमध्ये, एआय फील्ड्समध्ये तर त्याचा ॲन्सर आहे पायथन, पायथन, पायथन. त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये प्रत्येक डेव्हलपरची चॉईस पायथन बनेल याच्यात म्हणजे काही दुमत नाहीयेच. ओके. बाकी प्रोग्रामिंग लँग्वेज त्यांच्या त्यांच्या लेव्हलला ओके आहेत. बघा त्यांना नाव आपण ठेवू शकत नाही. त्यांना नावं ठेवण्याइतकं आपण काय डेव्हलप केलंय? बरोबर आहे की नाही? आपण नावं कधी ठेवू शकतो ज्यावेळेस आपलं काहीतरी कर्तृत्व असेल. बरोबर आहे? नाही ठेवू शकत आपण. आपण एवढे मोठे नाही झालो. त्यामुळे बाकी प्रोग्राम लँग्वेज त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत. बट मी पायथनचं गुणगान एवढं का गातोय? कारण एआयमुळे मित्रांनो, पायथनला जो बूम भेटलाय, तो येणाऱ्या 15 ते 20 वर्षामध्ये प्रत्येकाचं फ्युचर सिक्युअर करू शकतो. की तुम्ही आय-टी जॉबमध्ये जाणार असाल, तुम्ही अदर फील्डमध्ये जरी असाल आणि पायथनचं तुम्हाला प्रोग्रामिंगचा तिथे यूज करायचा आहे, यू कॅन अल्वेज गो विथ द पायथन बाय क्लोजिंग युअर आयज. डोळे बंद करून तुम्ही पायथनला चूज करू शकता. कारण पायथन येणाऱ्या 10 ते 15 वर्षामध्ये यू कान्ट इमॅजिन. ओके. याची रेकॉर्डिंग तुम्ही जपून ठेवा आणि रेकॉर्डिंग बघा आणि परत मला सांगा. की पायथन किती व्हायरल झाले, किती फेमस झाले. त्यामुळे किती महत्वाचं आहे हो शिकणं, खूप महत्वाचं आहे. आता 4 गोष्टी पायथनबद्दल मी सांगतो तुम्हाला. तुम्हाला हे व्हाय क्लिअरच होईल. तुम्ही म्हणाल, "नाही यार, शिकलं तर पायथन शिकणार, बाकी शिकणारच नाही मी काय." ऐका, व्हाय पायथन? जर मित्रांनो जर तुम्ही पायथन शिकलात, यू कॅन गेट अ जॉब ॲज अ डेटा एनालिस्ट, इंजिनिअर. सर तुमचा आवाज मे बी थोडा ब्रेक होतोय मध्ये-मध्ये. आवाज ब्रेक होतोय नक्की? एव्हरीवन, माय व्हॉइस इज ब्रेकिंग? होतोय का रे ब्रेक? अरे माझं तर वायफाय चालू आहे. आय डोंट नो तरी पण होत असेल तर. बाकीचे होतंय का? ऐ, तर बाकीचे झोपलेत का काय? अरे 10:30 वाजलेत पोरांनो. बोलायचंय सगळ्यांनी. हॅलो, हॅलो, हॅलो. हं, ओके. नाऊ इट्स फाईन गाईज. आत्ता येतोय का आवाज? आत्ता येतोय का बघा, आत्ता येतोय का? आत्ता येतोय का? हां, आता सर येतो. येतोय सर. हो सर येत आहे. येतोय फक्त मध्ये-मध्ये बघा होतं. आत्ता नाही होणार ब्रेक कारण नेटवर्क मी चेंज केलंय. डोंट वरी. ओके. सो हां, नाऊ सर इट्स फाईन. ठीक आहे. ठीक आहे. येस. थँक यू. ओके. सो मी काय सांगत होतो? व्हाय पायथन तुमचं क्लिअर होणार आता. कसं काय? बघा. पायथनचा यूज करून मित्रांनो
मी तुम्हाला काही जॉब अपॉर्च्युनिटी सांगतोय, ज्या की तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही म्हणाल, "येस, डेफिनेटली या जॉबला तर मार्केटमध्ये डिमांड राहणार म्हणजे राहणार." आणि त्यामध्ये पहिली जॉब व्हॅकन्सी आहे, दॅट इज समथिंग कॉल्ड डेटा एनालिस्ट. डेटा एनालिस्ट. तर काय असतं हे पण सांगतो मी, डोंट वरी. डेटा एनालिस्ट. जर तुम्ही पायथन शिकलात, ओके, यू विल गेट अपॉर्च्युनिटी ॲज अ डेटा एनालिस्ट. तर हा डेटा एनालिस्ट करतो काय सर एक्झॅक्टली? आणि पायथनचा यूज त्या ठिकाणी कसा होईल? बघा, डेटा एनालिस्ट म्हणजेच एनालिसिस शब्द तुम्ही ऐकला असेल. एनालिसिस म्हणजेच काय? एखाद्या गोष्टीचं एनालिसिस करतो आपण. एखादी गोष्ट आपण निरखून बघतो. ओके. लेट्स सपोज तुम्हाला घर जरी बांधायचं असेल, तुम्हाला सगळे एनालिसिस करावे लागतात. कुठं बांधायचंय? काय बांधायचंय? फ्युचर स्कोप कसा असेल? त्या घराला व्हॅल्यू येईल का? सगळं बघावं लागतं. त्याला म्हणतो आपण एनालिसिस करणे. ओके. इव्हन डेव्हलपमेंट सुद्धा डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा एक फेज असते. एस-डी-एल-सी जर तुम्ही शिकला असाल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. त्याच्यामध्ये सुद्धा एक स्टेप असते दॅट इज एनालिसिस करणे. ओके. काय-काय रिक्वायरमेंट दिल्यात क्लायंटने त्या बघणे. त्याला म्हणतात एनालिस्ट. आता एक शब्द इथे दिसतोय तुम्हाला डेटा. हा खूप महत्वाचा शब्द आहे बरं का. व्हॉट डू मीन बाय डेटा? डेटा म्हणजे काय? आता लुक ॲट धिस. इथे किती स्टुडंट्स आहेत? समथिंग 13 ते 14 स्टुडंट्स आहेत. व्हॉट इज धिस? धिस इज अ डेटा. डेटा ऑफ स्टुडंट्स, राइट? हा स्टुडंट्सचा डेटा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही Flipkart ॲप्लिकेशन यूज केलं असेल, Amazon ॲप्लिकेशन यूज केलं असेल, राइट? त्याच्यामध्ये काय असतो? डेटा. डेटा प्रॉडक्ट्स. प्रॉडक्ट्स मीन्स व्हॉट? डेटा. YouTube ओपन केल्या-केल्या तुम्हाला व्हिडिओज दिसतात खूप सारे. व्हिडिओज मीन्स व्हॉट? डेटा. प्रत्येक ठिकाणी डेटा आहे मित्रांनो. कुठलंही एक्झाम्पल घ्या. तुम्ही Instagramला रील्स बघता. प्रत्येक रील्स येते. एक रील म्हणजे डेटा. दुसरी रील डेटा. प्रत्येक गोष्ट डेटा आहे. मग डेटा कॅन बी एनी फॉर्म. मग तो व्हिडिओ फॉर्ममध्ये असू शकतो. मग तो फोटो फॉर्ममध्ये असू शकतो, लाइक पी-एन-जी असू शकते, जे-पी-जी असू शकते, जे तुम्ही प्रॉडक्ट्सचे इमेजेस बघता, राइट? कुठल्याही फॉर्ममध्ये असतो त्याला म्हणतात डेटा. आणि त्या डेटावरती एनालिसिस करणं, रिसर्च करणं, त्याला म्हणतात डेटा एनालिस्ट. मग तुम्ही म्हणाल, "सर यानं एवढं काय होणार आहे? काय लय मोठ्या गोष्टी होणार आहेत का डेटा एनालिसिस केल्यानंतर?" मित्रांनो, डेटा एनालिसिस केल्यामुळं काय होतंय, जर मी तुम्हाला सांगितलं तर ऐका. Flipkart, Amazon ॲप्लिकेशनमध्ये डेटा एनालिस्ट करणं किती इम्पोर्टंट आहे हे तुम्हाला मी आधी सांगतो. Flipkart, Amazon सारख्या ॲप्लिकेशनमध्ये लाखो करोडो प्रॉडक्ट्स आहेत, बरोबर आहे. त्या प्रॉडक्ट्सला एनालिस्ट करणं खूप महत्वाचं आहे. कशाप्रकारे? कशासाठी? कारण आता लेट्स सपोज कोणता महिना आहे? डिसेंबर महिना. डिसेंबरमध्ये सगळ्यात जास्त कोणते प्रॉडक्ट सेल झाले? व्हिच प्रॉडक्ट सेल इन द मंथ ऑफ डिसेंबर? कोणता प्रॉडक्ट सगळ्यात जास्त सेल केला? दुसरी गोष्ट, डिसेंबरमध्ये कोणता प्रॉडक्ट कोणता प्रॉडक्ट समथिंग कोणत्या सिटीमध्ये सगळ्यात जास्त विकला गेला? हे सुद्धा महत्वाचं आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यानुसार मित्रांनो त्या ॲप्लिकेशन्स, त्या कंपनीज डिसिजन घेतात, भाई ओके, पुण्यामध्ये सगळ्यात जास्त विक्री झाली भाई. सगळ्यात जास्त iPhoneची विक्री झाली. पैसा नाही तरी पण लोकं iPhone घ्यायला लागले. याच्यानुसार फ्युचर डिसिजन घेतले जातात. ओके, असा विषय आहे काय? मग कुठल्याही गोष्टीमध्ये. आता तुम्ही नॉर्मली Instagramला रील्स बघता. हा युजर कोणत्या रील बघतो रे सगळ्यात जास्त? तुमचा डेटा कलेक्ट केला जातो. तुम्ही बघितलेल्या सगळ्या रील्स कलेक्ट केल्या जातात इंटरनली. त्याच्यासाठी डेटा एनालिस्टची गरज असते. हे सगळं तोच करतो बरं का. सगळ्या रील्स तुमच्या कलेक्ट केल्या जातात. त्याहून डिसाईड केलं जातं, ओके, याला असलं आवडतं व्हय. हां, 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 हां. पाठवा याला असलंच मग. तर पाठवण्याचं काम दुसरं आहे बरं का. दॅट इज समथिंग कॉल्ड मशीन लर्निंग. ते मी पुढे येईलच. पण डेटा एनालिस्ट मी तुम्हाला सांगतोय. डेटा एनालिस्टने होतंय काय? डेटा एनालिसिसमुळे खूप साऱ्या कंपनी फायद्यामध्ये आहेत. त्यांना डेटावरती काम करण्यासाठी डेटा एनालिस्टची गरज लागते. डेटा एनालिस्ट काय करतो? डेटा बघतो. डेटानुसार डिसिजन घ्यायला कंपनीला हेल्प करतो, की हा डेटा आहे आणि या डेटामध्ये मग त्यामध्ये फिल्टरिंग असेल, सर्चिंग असेल, सॉर्टिंग असेल, खूप सारे ऑपरेशन्स केले जातात बाय युजिंग पायथन ओन्ली. आणि त्यासाठी काय नाही लागत मित्रांनो. यू नीड टू लर्न सम टेक्नॉलॉजीज कॉल्ड एक्सेल, जे की आपण लहानपणापासून शिकत आलोय, राइट? एस-क्यू-एल आपल्याला शिकावं लागतं. पॉवर बी-आय नावाचं टूल आपल्याला शिकावं लागतं. ओके. जेणेकरून आपण डेटा चांगल्या प्रकारे एनालिसिस करू शकतो. आणि याच्यासाठी लागतंय काय माहिती आहे का?
पायथन लागते पायथन. आता ह्याच्यातल्या 2 गोष्टी तर तुम्हाला मी शिकवणार आहे. आणि ज्या की सगळ्यात महत्त्वाच्या आहेत बरं का. ज्या की सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. पायथन आणि एस-क्यू. If you learn SQL and Python, okay, with Excel and Power BI, you will become a data analyst. You will become a data analyst. Okay. Even सर मला एक्सेल आणि पॉवर बीआय माहित नाही. मला फक्त पायथन आणि एसक्यूएल माहिती आहे. तरी सुद्धा तुम्ही डेटा अॅनालिस्ट या जॉबला अप्लाय करू शकता आणि यू विल गेट द अपॉर्च्युनिटी ॲज अ डेटा अॅनालिस्ट. पण नंतर जरी हे टूल तुम्ही शिकले, काही फरक पडत नाही. का माहिती आहे? 80% यूज मित्रांनो पायथन आणि एसक्यूएलचा होतो डेटा अॅनालिस्टमध्ये. 80%. बाकी पॉवर बीआय, एक्सेल यू कॅन अपग्रेड आफ्टर द गेटिंग जॉब. नंतर तुम्ही अपग्रेड सुद्धा करू शकता. त्यामुळे विचार करा, पायथन एसक्यूएल किती महत्वाचा आहे. डेटा अॅनालिस्ट सारखी पोझिशन तुम्हाला भेटू शकते, ज्या ठिकाणी खूप मोठा डेटावरती रिसर्च केला जातो. आता ज्या कंपनीज असतात ना, कंपनीमध्ये सुद्धा मित्रांनो डेटावरती लाइक एनालिसिस केली जाते. खूप सारा डेटा त्या ठिकाणी कलेक्ट केला जातो. लेट्स सपोज कंपनीमध्ये थाउजंड्स ऑफ एम्प्लॉयी तुम्ही मोठं एक्झाम्पल घ्या. विप्रो असेल, परत एम-एन-सी कंपन्या आहेत, इन्फोसिस वगैरे राइट. त्या कंपन्यांमध्ये हजारो डेव्हलपर असतात राइट. समथिंग कॉल्ड लेट्स सपोज 5,000 डेव्हलपर आहेत. ओके. त्या 5,000 डेव्हलपरनी या वर्षामध्ये लेट्स सपोज 2025 मध्ये किती डेव्हलपमेंट केली? किती डेव्हलपमेंट केली आणि त्या डेव्हलपमेंटचं आउटपुट काय? हे जर कंपनीला काढायचं असेल तर मित्रांनो, डेटा अॅनालिसिस करणं खूप खूप गरजेचं आहे. देन ओन्ली कंपनी विल सॉर्ट आउट भाई कुठे किती खर्च लागला, कुठं कमी पैशात आपलं काम झालं, कोणत्या टूलसाठी आपल्याला जास्त पैसे खर्चावे लागले. मग त्यामध्ये सर्व्हर्स असतील, एम्प्लॉईज असतील, क्लायंट्स असतील, खूप साऱ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड होतात. जेणेकरून कंपनी काय करते, डिसिजन घेते, भाई नेक्स्ट इयर काय केलं पाहिजे? आर यू गेटिंग माय पॉइंट? तुम्हाला तर खूप साऱ्या वेबसाईट्स असतात बघा. वेबसाईटवरती सुद्धा मित्रांनो ट्रॅफिक एनालिसिस केलं जातं. ट्रॅफिक एनालिसिस म्हणजे काय? की कोणत्या वेबसाईटवरती सगळ्यात जास्त लाइक ट्रॅफिक आलं होतं, म्हणजे युजर्स आले होते यूज करायला. इव्हन YouTube सुद्धा तेच करतंय. YouTube डेटा एनालिसिस करतंय कशासाठी? लोकांना आवडतंय काय? हे तुमचंच बघितलं तुम्ही सर्च करता YouTubeला आदी एंड पायथन तुम्ही सर्च केलं. तुम्हाला दुसऱ्या दिवशी YouTube ओपन करायचं. होम पेजला तुम्हाला माझाच व्हिडिओ दिसणार. खरं आहे की नाही? का हो? कारण YouTubeने तुमचा डेटा एनालिसिस केलाय, की लाइक यूजर एक्झॅक्टली व्हॉट वॉन्ट्स. तुम्हाला पाहिजे काय? तुम्हाला पाहिजे आधी आणि पायथन. तुम्ही फ्रिक्वेंटली जर हे सर्च करत असाल और फ्रिक्वेंटली तुम्ही प्रोग्रामिंगचे व्हिडिओज बघत असाल, यू विल गेट दॅट व्हिडिओज ओन्ली बिकॉज ऑफ डेटा अॅनालिसिस. तुमचा डेटा त्या ठिकाणी अॅनालिसिस केला जातोय आणि त्यानुसार तुम्हाला रिकमेंडेशन्स होतायत व्हिडिओचे. आर यू गेटिंग माय पॉइंट? त्यामुळे दिस वी कॅन से अपॉर्च्युनिटी इज व्हेरी, व्हेरी वाइडली ग्रो होत चालली मार्केटमध्ये. पण डेटा अॅनालिसिस करणं मित्रांनो काळाची गरज आहे. जेणेकरून फ्युचर डिसिजन घ्यायला खूप मोठ्या प्रकारची मदत होते. ओके. ठीक आहे. सगळ्यांना क्लिअर आहे. सो डेटा अॅनालिस्ट जर करायचं असेल, पायथन इज देअर. पायथनचा यूज करून यू कॅन डू द डेटा अॅनालिसिस. ओके. आता बघा याचा यूज करून खूप साऱ्या कंपनीज ओके त्यांचा इयरचा रिपोर्ट काढतात बघ. इयर एंडचा रिपोर्ट. की एक्झॅक्टली पूर्ण वर्षामध्ये काय झालं, किती डेव्हलपमेंट झाली, किती खर्च झाला, किती आपल्याला एक्सटर्नल टूलवरती पैसे खर्च करावे लागले. नेक्स्ट इयरमध्ये या रिपोर्टमधून आपण काय शिकू शकतो? हा रिपोर्ट काढण्यासाठी मित्रांनो, हे टूल शिकणं खूप गरजेचं आहे. ज्याला हे टूल येतात, त्याला कंपनी हायर करते. हां, चला यू विल बी द डेटा अॅनालिस्ट. खूप सारे एम्प्लॉयी डेटा अॅनालिस्ट म्हणून वर्क करतात आणि दे आर लाइक अर्निंग 5 to 8 एल-पी पर इयर. ते 8,00,000चं पॅकेज घेतलंय भाऊ त्यांनी ॲज अ फ्रेशर, ॲज अ डेटा अॅनालिस्ट. एवढा पैसा आहे. तुम्ही जर बाकीकडे गेलात लेट्स सपोज यू वांट टू बिकम पायथन डेव्हलपर. याला सुद्धा एवढं नाही बरं का. पायथन डेव्हलपर अर्न समथिंग लाइक 3 to 5 एल-पी इन इंडिया. 3 to 5 एल-पी. बट डेटा अॅनालिस्ट 5 to 8 एल-पी. हे फ्रेशरचं बोलतोय मी. ज्यावेळेस तुम्ही एक्सपिरियन्स व्हाल पुढं 20 to 40 एल-पी पर्यंत पॅकेज जातं. एक्सपिरियन्स तुम्हाला झाला 4, 5, 10 वर्षाचा 20 to 40 एल-पी आणि याची डिमांड खूप असणार आहे आणि असं वाटतंय की तुम्हाला डिमांड कमी होईल सर. कधी-कधी असं होऊन जाईल की नाही, नाही याची गरजच लागणार नाही. नथिंग. असं अजिबात होणार नाही. कारण एक गोष्ट सांगू,
जी गोष्ट आमच्या सीईओनेच लाइक मागच्या 2-4 दिवसामध्ये शेअर केली. ती म्हणजे लोकं म्हणतात एआय आला, एआय आला, एआय आला. एआय विल रिप्लेस द जॉब. एआय नॉट विल रिप्लेस द जॉब. एआय कधीच जॉब रिप्लेस करू शकत नाही. इट विल रिप्लेस द जॉब? नो. का माहिती आहे का? याचं रिझन त्यांनी सांगितलं. एआय कधीच आपले जॉब रिप्लेस करू शकत नाही. एआय आपल्याला स्मार्ट बनवणार आहे. ओके. कारण बघा ज्यावेळेस अ, मार्केटमध्ये, जगामध्ये कॉम्प्युटरचा शोध लागला, लॅपटॉपचा शोध लागला. लोकं काय म्हणले, "अरे! आता तर लॅपटॉप आले, आता कॉम्प्युटर आले, आता माणसाची काय गरज? कॉम्प्युटर विल रिप्लेस द ह्युमन." पण असं झालं का? अजिबात नाही. झालं काय माहिती का? जॉब वाढले उलट जास्त. कॉम्प्युटर, लॅपटॉपमुळे जॉबच्या अपॉर्च्युनिटी वाढल्या. सेम थिंग हॅपन विथ द एआय मित्रांनो. एआयमुळे कधीच जॉब रिप्लेस होणार नाहीत, कधीच. एआयमुळे जॉब कोणाचे रिप्लेस होतात माहिती आहे का? हे पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेल. त्यांचे जॉब रिप्लेस होत आहेत, जे एआयला शिकायचं नको म्हणतायत. जे एआय सोबत डेव्हलपमेंट करत नाहीयेत, राइट? त्यामुळं एआयला आत्मसात करावं लागेल. एआयला स्वतः शिकावं लागेल. स्वतः एआयचा यूज डेव्हलपमेंटमध्ये करावा लागेल. देन ओन्ली विल सर्व्हाइव्ह इन द आयटी वर्ल्ड. नाहीतर एआयला जर तुम्ही शिकला नाहीत, एआयचा जर यूज केला नाही, तर त्या ठिकाणी त्या डेव्हलपरला मात्र घरची सुट्टी भेटू शकते. याचं लक्षात आहे का? त्यामुळे टेन्शन घेऊ नका. एआय कधीच आपल्याला रिप्लेस करत नाही. इव्हन यू कॅन आस्क टू द एआय. तुम्ही एआयला विचारा, "नाही बाबा, तू आमची जॉब घ्यायला आला का काय?" तो स्वतः सांगेल, "भाऊ का घेऊ मी? आय कांट, आय कांट." मी तुमच्यासारखा विचार करू शकतो, पण देवाने भाई तुम्हाला बनवलंय. तुमच्या एवढा विचार करायला मला खूप दिवस लागतील. आता एआय आपल्या एवढा विचार करतोय. नॉट 100%. पूर्ण 100% इट्स नॉट पॉसिबल आणि इन फ्युचर सुद्धा पॉसिबल नाही होणार. कितीही विज्ञान पुढे जाऊ दे, कितीही. 100% म्हणतोय बरं का. इट कॅन बी डन 70%, 60% आपल्यासारखा विचार करेल. 100% शक्यच नाही. कारण ही जी बनवली आहे ना बॉडी, ही देवानं बनवलेली आहे. आपण बनवलेलं 100% कधीच आपल्यासारखं होणार नाही. कारण आपण आपल्यासारखेच. मला सांगा, आपण लाइक सेम माणसं बघितल्यात का तुम्ही? नाही, 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 नाही. हां, हां, एकदम सेम आहे. सगळं दोघांचं सेम आहे. पण काहीतरी वेगळं असेल रे बाबा. सगळं सेम इट्स नॉट पॉसिबल. प्रत्येकाची थिंकिंग पॉवर वेगळी आहे. प्रत्येकाचं बिहेवियर वेगळं आहे. प्रत्येकाचं वागण्याची स्टाईल वेगळी आहे. सगळं वेगळं आहे, राइट? सेम थिंग मित्रांनो, एआय कधीच आपल्याला रिप्लेस करू शकत नाही. जो तुमच्या डोक्यामध्ये आहे, एआय रिप्लेस करेल, एआय रिप्लेस करेल. नो, नथिंग. हे मी माझी इनसाइट्स नाही. ज्यांना इंडस्ट्रीमध्ये 35 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, जे सीईओ आहेत Veracity कंपनीचे, त्यांनी सांगितलंय त्यांनी. 35 वर्ष झालं ते आयटी कंपनीमध्ये स्वतः काम करतायत, जॉब करतायत. एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्सवाला माणूस जर सांगतोय एआय विल नॉट रिप्लेस यू, देन मग तुम्ही म्हणाल सर माझं तर कुठे घेऊन बसला राइट. आय एम जस्ट 4 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. येतं लक्षात. त्यामुळं बघा जेवढा एक्सपिरियन्स तुमचा जास्त तेवढं नॉलेज तुम्हाला जास्त. हे ते लक्षात तुम्हाला. ॲज अ बिगिनर आता तुम्ही फ्रेशर आहात. यू डोंट हॅव एनी नॉलेज. तुम्हाला नॉलेज जास्त नाहीये. तुम्हाला बेसिक लेव्हलचं नॉलेज आहे. सी, सी++ वगैरे राइट. बट ज्यावेळेस तुम्हाला एक्सपिरियन्स येतो 1 वर्षाचा, तुम्ही आणखीन नवीन गोष्टी काहीतरी शिकता कंपनीमध्ये. तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आला, आणखीन नवीन काहीतरी गोष्टी. 3 वर्षाचा आला, आणखीन काहीतरी नवीन गोष्टी. त्यामुळे जेवढा एक्सपिरियन्स वाढेल, तेवढं नॉलेज वाढेल आणि जेवढं नॉलेज वाढेल, तेवढं पेमेंट वाढेल. सिंपल आहे. त्यामुळे टेक द नॉलेज. डोंट काउंट युअर एक्सपिरियन्स. जस्ट टेक द नॉलेज. नॉलेज घेत राहा. नॉलेज घेत राहा मित्रांनो. एक्सपिरियन्स वगैरे काउंट करूच नका. नाही, नाही मला 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. नॉलेज किती आहे? नॉलेज तसं आहे थोडं बहुत. नो, इट्स नॉट गुड. कारण एक गोष्ट सांगू नॉलेजची पॉवर किती आहे? 3 वर्षाचा एक्सपिरियन्स 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे एक जणाला. ओके. ॲज अ जावा डेव्हलपर. ओके. माझाच मित्र आहे आणि त्याला पॅकेज आहे 5,00,000चं आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझ्याच मित्राला. ॲज अ जावा डेव्हलपर सेम. ओके. आणि त्याचं पॅकेज आहे त्या ठिकाणी 17,00,000चं. सर काय बोलतात? 2 वर्षाच्या एक्सपिरियन्सवर 17,00,000 हाऊ इट इस पॉसिबल? असं काही जणांना वाटतं काहीतरी सांगताय सर. बट तुम्ही LinkedInला जायचं, कुठेही जावा आणि जस्ट सर्च द सौरभ कदम. ओके. ही इज माय फ्रेंड. तुम्ही याचा पॉडकास्ट पण आय थिंक बघितला असेल आपल्या YouTubeवर. 17,00,000चा पॅकेजवाला. LinkedInला कनेक्ट करा आणि त्याला मेसेज करा, की भाई तुला 17,00,000चं पॅकेज आहे. त्याला म्हणा सेंड मी द सॅलरी स्लिप वगैरे.
माइट बी करेल बी, आय डोंट नो. पण 17 LPA ही इज अर्निंग बाय जस्ट टेकिंग 2 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. अरे एक्सपिरियन्स 2 वर्षाचा आहे. पण भाऊ त्याचं नॉलेज जर बघितलं, 6 वर्षाच्या डेव्हलपरला लागेल असं नॉलेज. आणि याचं नॉलेज कमी आहे. दॅट्स वाय 5 वर्ष एक्सपिरियन्स असूनही नॉलेज कमी. कारण बघा, डिपेंड करतं. तुमची लर्निंग कशी होते कंपनीमध्ये. लर्निंग खूप महत्वाची असते. तुमची टीम खूप महत्वाची असते. सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. कारण 5 वर्ष जर नुसता टाईमपासच केला असेल, फक्त दिवस काढायला जर बघितले असतील, उपयोग नाहीये. खूप सारी पोरं असं करतात. आयटी कंपनीमध्ये येतात आणि फक्त दिवस काढायला बघतात. अरे 30 दिवस झाले, पेमेंट येणार आहे भाई, कसे तरी दिवस गेले पाहिजे. नो. कसे तरी दिवस घालवू नका. काहीतरी शिकून दिवस घालवलेले किती भारी आहे. बरोबर आहे. कसं तरी घालवायचं सर, लास्ट इयर आहे, काय सांगायचं तुम्हाला. अरे का घालवायचंय? का घालवायचंय? टाईम किती महत्वाचा आहे माहीत आहे? टाईम इज व्हेरी इम्पोर्टंट ब्रदर. टाईम खूप महत्वाचा असतो. असाच वेस्ट टाईम करणं, त्याच्यामुळे तर हे रिझल्ट आहेत. 5 वर्षाचे एक्सपिरियन्स झाला तरी एवढाच पॅकेज अर्न करतोय, एवढाच पैसा अर्न करतोय. ना 2 वर्षावर एवढा अर्न करतोय. रिझन तेच आहे. तुम्ही कशाप्रकारे टाईम युटिलाइज केलाय. टाईम युटिलाइज करणं खूप महत्वाचं आहे. इथे लक्षात सगळं. त्यामुळं तुम्ही सुद्धा तुमचा टाईम जो आहे ना, युटिलाइज करायला शिका. मग तुमच्याकडे 2 तास असू द्या, 3 तास असू द्या. असं म्हणू नका, चला 2 तास आहेत, रील्स बघतो आणि काढून टाकतो टाईम तेवढाच. टाईम पास म्हणतात त्याला. म्हणजे काय, टाईमला पास ढकलणं. टाईमला पास केलं मित्रांनो, टाईम आपल्याला पण पास करत राहतो. चल, मला ढकलतोय, तुला पण ढकलतो. डोंट टेक कॅज्युअली. टाईमला कॅज्युअली घेऊ नका. तो तुम्हाला कॅज्युअली घेईल. हे सत्य होतं आणि सत्य राहणार पण आहे. ओके. टाईम इज व्हेरी इम्पोर्टंट. फार मित्रांनो, टायमिंगची व्हॅल्यू मला विचारा ना. 1 मिनिटाची व्हॅल्यू मला विचारा. सर कसं काय तुम्हाला विचारायची? तुम्हाला काय म्हणजे 1 मिनिटात काय करता तुम्ही? 1 मिनिटामध्ये आय कॅन अर्न 30K रुपीज. ₹30,000 एका मिनिटात तुम्ही कमवू शकता. येस. एका मिनिटात ₹30,000 कमवू शकतोय. सर आम्हाला पण सांगा, तेवढंच आमचं भलं होईल. असं का म्हणतोय? याचं रिझन आहे मित्रांनो. इफ आय मेक वन रील ऑन Instagram, एक रील जर बनवली मी प्रमोशनची, आय विल गेट 30K आणि हे मला भेटलेत. हे मला 4-5 वेळेस भेटलेत आतापर्यंत. एका रीलचे 30,000 आणि रील किती मिनिटाची असते? 1 मिनिटाची असते. मग एका मिनिटाची पॉवर किती आहे? किती आहे? 30,000, जी की काही-काही जणांची महिन्याची सॅलरी पण नसते. आर यू एबल टू अंडरस्टँड? एका मिनिटाची किंमत किती आहे? म्हणजे अशी आता ती किंमत वाढवली मी, बरोबर आहे. बिकॉज आय एम गेनिंग द फॉलोअर्स डे बाय डे. आय एम प्रोव्हायडिंग द कंटेंट विच स्टुडंट्स मोस्ट लाइक, राइट? त्यांना जो आवडतो तो कंटेंट प्रोव्हाईड करतो. त्यांना जो कंटेंट आवडतो म्हणण्यापेक्षा त्यांना करिअरमध्ये पुढे तो कंटेंट त्यांना प्रोव्हाईड करतोय. दॅट्स व्हाय फॉलोअर्स वाढले. आणि फॉलोअर्समुळे मित्रांनो हे भेटतंय. असं होतं 2022 मध्ये माझ्याकडे काहीच नव्हते. 0 फॉलोअर्स. त्यावेळेस मला कोण देणार आहे? एका मिनिटाला ते किती ₹30,000 कोण देणार आहे? नो. त्यामुळे त्याची किंमत आपल्याला वाढवावी लागते मित्रांनो. एका मिनिटाची किंमत वाढवण्यासाठी यू नीड टू व्हॉट? युटिलाइज दॅट 1 मिनिट. त्या एका मिनिटाचा जर यूज चांगला केला ना, त्या एका मिनिटाचे तुम्हाला 30,000 सोडा रे बाबा. सम क्रिएटर्स आर अर्निंग ₹1,00,000 पर मिनिट. 1 रील. त्याची किंमत वाढते. बरं हे सोडा. तुम्ही मला सर कंटेंटचं काय सांगता तुम्हाला? तुम्ही आम्हाला डेव्हलपमेंटमध्ये सांगा. डेव्हलपमेंटमध्ये मित्रांनो, काही-काही आता याचंच एक्झाम्पल आहे. 70,00,000चं पॅकेज आहे. व्हॉट डू यू थिंक मंथली किती रुपीज असेल? एका महिन्याची याची पेमेंट किती असेल? 17,00,000 म्हटल्यानंतर 12,00,000 असेल तर महिन्याला 1,00,000 राइट? 17 म्हणजे समथिंग आपण धरू 1.30 लाख. ओके. 1,30,000 महिना झाला. तुम्ही पर डेचं काढा. डिव्हाईड बाय 30 करा. पर डेचं गणित येईल. तासाचं गणित काढा. मिनिटाचं, अहो मिनिटाला नाही, नाही म्हटलं तरी हा ₹100 तरी कमवतोय ना. आर यू गेटिंग माय पॉइंट? मग ही किंमत वाढवली कोणी? यानंच वाढवली की. मिनिटाचे ₹100. सर एवढं इन डेप्थ आम्ही कधी गेलोच नाही. गेलं पाहिजे मित्रांनो. 1 मिनिटं वाटतं आपल्याला सेल्फ रीलमध्ये जाऊन जाईल. पण मी म्हणत नाही रील बघू नका. याचा अर्थ असा नाही बरं का, रील बघायचीच नाही. अरे रील माझ्यासारखे कंटेंट क्रिएटरच्या रील बघा ना. यू विल गेट द नॉलेज. जिथून नॉलेज भेटतंय ते सोडायचं नाही. मग तुमचा मिनिट तिथं वाया जाणार नाही. त्यात तिथून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटणार आहेत. ओके. त्यामुळे मित्रांनो, मिनिटाची किंमत वाढते.
फक्त त्या मिनिटाला आपण वेस्ट नाही केला पाहिजे, ज्यावेळेस त्याची किंमत नसते. आय थिंक कळत असेल काही जणांना. सेकंड थिंग आय वांट टू टेल हिअर, पायथन का? डेटा तर तुम्हाला कळालं. दुसरं सगळ्यात मोठं करियर याच्यामध्ये आहे डेटा सायन्स. डेटा सायन्स. तर डेटा सायन्स म्हणजे काय? डेटा अॅनालिस्ट म्हणजे काय? एका शब्दात जर मला सांगायचं गेलं, डेटा अॅनालिस्ट म्हणजे, डेटा अॅनालिस्टला आपण असं म्हणू शकतो, व्हॉट हॅपन, झालं काय? व्हॉट हॅपन? आणि दुसरी गोष्ट, व्हाय इट हॅपन. ओके? काय झालं आणि कसं झालं? भाई काय म्हणतोय मी नीट ऐका. व्हॉट हॅपन सोपं इंग्लिश आहे, अवघड नाही. काय झालं आणि कसं झालं हे जर शोधायचं असेल, यू नीड टू डू द डेटा अॅनालिसिस. काय झालं आणि कसं झालं? म्हणजे Flipkart वरती लेट्स सपोज 1,00,000 प्रॉडक्ट्स विकले गेले या महिन्यामध्ये. मग आता दुसरी गोष्ट काय चेक करायला, कसं काय? काय झालं नेमकं असं? राइट? 1,00,000 प्रॉडक्ट विकले गेले. पण कसे? कसे? काय वेगळं झालं? सो ते जर शोधायचं असेल, डेटा अॅनालिस्ट विल हेल्प यू. ओके? आणि त्यानुसार तुम्ही तुमचं फ्युचर प्रॉफिट वाढवू शकता. सो डेटा सायन्सने काय होतं? डेटा सायन्सने मित्रांनो खूप महत्वाची गोष्ट होते, ती म्हणजे व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. पुढं काय होणार? मित्रांनो, फ्युचर प्रिडिक्ट करतो हा फ्युचर. इट विल टेक द युजर डेटा अँड प्रेडिक्ट द फ्युचर. इट विल टेक द युजर डेटा अँड प्रेडिक्ट द फ्युचर. बघा, कोणी विचारलं तुम्हाला व्हॉट डू मीन बाय डेटा सायन्स एक्झॅक्टली, काय असतं डेटा सायन्स? लय सोपं आहे, का अवघड नाहीये. ओके, कॉन्सेप्ट सोपे असतात. ओके, त्याला फक्त आपल्याला सोप्या भाषेत समजून घेता आलं पाहिजे. ठीक आहे, ऐका. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, पुढं काय होणार आहे? हे ते ज्योतिष येतात बघा घरासमोर, ज्योतिष बघणार, भविष्य बघणार. ते ते ज्योतिष सोडा. त्यांचं माइंड बी खरं होईल नाही, म्हणजे ते विश्वास ठेवण्यावर आहे. ओके, मी तर ठेवत नाही. मी तर ठेवत नाही, अजिबात ठेवत नाही. ठीक आहे. कारण त्यांनी जर आपलं भविष्य तय केलं असतं, त्यांचं भविष्य तिथं असतं का हो? ते स्वतःचं भविष्य नाही का बघू शकत? कॉमन सेन्स आहे, राइट? श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी. क्लिअर? व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? पुढं काय होईल? हे मित्रांनो, डेटा सायन्सच्या मदतीने आपल्याला समजू शकतंय. पुढं काय होणार आहे? म्हणजे वी कॅन जस्ट प्रेडिक्ट बरं का. हे पण 100% नसतं बरं का. ते नसतात का हवामान खाते, पाऊस उद्या मुसळधार असेल, काहीच पडत नाही. जेव्हा सांगतात काहीच नाही पडणार, तेव्हा धो, 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 धो. हो, नको शिवाय देतात त्यांना. सो इट इज जस्ट अ प्रेडिक्शन. पण प्रेडिक्शन जरी भेटणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का नाही? प्रेडिक्शन भेटतंय आपल्याला. कोणतं प्रेडिक्शन? आता Amazon, Flipkart ॲप्लिकेशन डेटा सायन्सचा यूज करून त्या ठिकाणी प्रेडिक्शन करतात मित्रांनो. कसलं प्रेडिक्शन माहिती आहे का? नेक्स्ट मंथमध्ये नेक्स्ट मंथमध्ये आपले प्रॉडक्ट्स सगळ्यात जास्त कसे विकले गेले पाहिजे. ते काय करतात, या महिन्याच्या युजर डेटावरून, या महिन्याच्या सेलवरून कोणत्या युजरने कधी, कुठून, कशाप्रकारे आपले प्रॉडक्ट घेतले, हे सगळं युजर डेटा ते एनालिसिस करतात आणि देन डिसाईड करतात. अरे नेक्स्ट मंथमध्ये आपले प्रॉडक्ट कसे विकणार. आता आपल्याला क्लिक झालंय बरं का. झालंय, झालंय, झालंय. आणि त्यानुसार ते त्या ठिकाणी प्रॉडक्ट्स आपण म्हणतो डिझाइन करतात, रिप्रेझेंट करतात. सेल वाढतो त्यांचा. सेम थिंग हॅपन होते कस्टमर सेगमेंटेशन. याला काय म्हणतात माहिती आहे का? कस्टमर सेगमेंटेशन म्हणजे हा एक वर्ड येतो त्याच्यामध्ये. मग ते YouTube असेल, Instagram असेल, कुठलंही ॲप्लिकेशन असू द्या. होतं काय बघा, आता लेट्स सपोज काही जण रील्स बघतात. ओके, सगळेजण रील्स बघतात. त्याच्यामध्ये काही जण रील्स बघतात बघा, एका कॅटेगरीचे. फॉर एक्झाम्पल लव्ह. प्रेमाचे सगळे रील, प्रेमाचे रडके गाणे-बिणे सगळे. असले म्हणजे फक्त लव्ह रिलेटेड. ओके. काही रील असतात करियर रिलेटेड. बघा, धिस इज ग्रुपिंग समथिंग. ग्रुप सेगमेंटेशन म्हणतात त्याला. ओके. काही रील्स असतात करियर रिलेटेड. काही रील्स अशा पण असतात लाइक दॅट इज समथिंग कॉल्ड ट्रेडिंग. ट्रेडिंग रिलेटेड. सगळ्या रील्स ट्रेडिंग रिलेटेड. ओके. म्हणजे धिस इज समथिंग ग्रुप गाईज. येतं लक्षात सगळ्यांना. हा ग्रुप आहे. लव्ह रिलेटेडच्या रील्स वेगळ्या, याच्या वेगळ्या, याच्या वेगळ्या. मग यानुसार त्या ॲप्लिकेशन्स ग्रुप करतात. किंवा लव्ह रिलेटेड रील बघणारी किती पब्लिक आहे. करा की त्यांना सगळ्या लव्ह रिलेटेड रील्स शेअर. परत मित्रांनो, तुम्हाला ॲड्स सुद्धा तशाच येतात बरं का. जे Instagramवरती क्रिएटर्स आहेत ते ॲड्स लावतात. आता मला पण ॲड लावता येते. जर मला काही सेल करायचं असेल तर. मग या ॲड्स, लव्ह रिलेटेड ॲड्स यांनाच भेटतात.
टेडी वगैरे सगळे ह्यांनाच येते बरं का. का? ती कॅटेगरी त्या ठिकाणी इंटरनली क्रिएट होते बाय युजिंग डेटा सायन्स. करियर रिलेटेड आता तुम्हाला करियर तुम्ही रील बघता. Pythonमध्ये करियर, Javaमध्ये करियर, हे, ते राइट. मग त्या रिगार्डिंग असणारे ॲड्स तुम्हालाच येतात फक्त. काय? पायथन शिका. 2 महिन्यात पायथन विथ एसक्यूएल विथ आदी एंड पायथन. माझी रील तुम्हाला आली असेल बिकॉज तुम्ही करियर रिलेटेड रील्स बघताय ना. तुमचा वेगळा ग्रुप बनवला जातो आणि तुम्हाला त्या रील शेअर केल्या जातात. म्हणजे तुमचं बिहेवियर कॅप्चर केलं जातं. मला याला पाहिजे काय? आणि त्यानुसार त्या ठिकाणी व्हॉट विल हॅपन नेक्स्ट तुम्हाला नेक्स्ट रील कोणती येणार? हे मागच्या रीलवर डिपेंड आहे. आर यू एबल टू अंडरस्टँड? तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता येणार होम पेजवर तुमच्या मागच्या व्हिडिओवर डिपेंड आहे. तुमच्या Flipkartच्या होम पेजला प्रॉडक्ट कोणते येणार हे तुमच्या मागच्या प्रॉडक्ट पर्चेस करण्यावर आहे. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. हे सगळं तुमच्यावरच आहे. ओके. दॅट इज समथिंग कॉल्ड डेटा सायन्स मित्रांनो. आणि ह्याच्यातूनच ते त्या ठिकाणी मोठे होतात. ज्यांचे ॲप्लिकेशन असतात. ओके. आणि त्यासाठी काय यूज करतात? डेटा सायन्स सारखा टूल यूज करतात. मग जर तुम्हाला डेटा सायन्स एनालिस्ट असेल किंवा डेटा सायन्स इंजिनिअर असेल, डेटा सायंटिस्ट बनायचं असेल, मित्रांनो पायथन इज देअर. पायथन फक्त पायथन नाही, पायथनमध्ये असलेल्या लायब्ररीज आपल्याला हेल्प करतात. मग त्याच्यामध्ये पांडाज असेल, मग त्यामध्ये NumPy असेल, ओके. मग त्याच्यामध्ये SQL असेल आणि मशीन लर्निंगचं बेसिक असेल. या गोष्टी जर तुम्ही शिकलात मित्रांनो, डन. डेटा सायंटिस्ट म्हणून तुम्ही रेडी. मग याच्यातलं तर एवढं तर आपणच शिकणार आहोत. वी आर नॉट लर्निंग मशीन लर्निंग बेसिक, बट most of the things we are going to learn in this course, right? Data science. Are you getting my point? ठीक आहे. डेटा सायन्सने भेटतं काय? प्रेडिक्शन्स. होईल काय पुढं? याला पाहिजे काय? तिसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, व्हाय पायथन? का पायथन शिकलं पाहिजे? काय गरजे का गरजेचं आहे पायथन? आणि त्याचा आन्सर आपल्याला भेटतं. मशीन लर्निंगसाठी पायथन खूप महत्वाचं आहे. मशीन लर्निंगसाठी पायथन खूप महत्वाचं आहे. ओके, एव्हरीथिंग इज फाईन ना? मशीन लर्निंग आता मशीन लर्निंग असतं काय? हे बघा लय सोपं आहे. इथं काय म्हणलो आपण? डेटा अनॅलिस्ट म्हणजे काय? व्हॉट हॅपन एंड व्हाय? काय झालं, कसं झालं? हे जर शोध लावायचा असेल, डेटा अनॅलिस्ट नावाचा रोल हेल्प करतो. ठीक आहे. देन व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? पुढं काय घडेल? हे जर समजून घ्यायचं असेल, तर डेटा सायन्स पाहिजे भाई. आणि जर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल, सिस्टमने स्वतः शिकलं पाहिजे, सांगायची काय गरज आहे? स्वतः शिकून घे ना. आणि त्यालाच म्हणतात मशीन लर्निंग. अरे मशीन स्वतः शिकते, नावातच आहे मशीन लर्निंग. म्हणजे काय? सिस्टम सिस्टम लर्न्स ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिकली सिस्टम स्वतः शिकते. कसं काय सर? काय 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 पण बोलताय का नाही? काय पण नाहीये. ऐका. तुम्ही ज्यावेळेस ChatGPT सारख्या टूलवरती अय, इमेज टाकता इमेज. एखादी फोटोची इमेज टाक. दाखवतो मी तुम्हाला. तुम्ही मला असं दाखवा, की तुम्हीच कशाला आम्ही आणि हे आणि ते राइट. लेट मी शो यू. ChatGPT सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांचं आवडतं टूल आहे राइट. ChatGPT. तर ChatGPT लेट्स सपोज एखादी इमेज टाकतोय, ठीक आहे. इमेज कोणती टाकतोय? कुठलीही टाकू शकता. हे बघा याचा स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा टाकू शकतो. आता मी इमेजला याचा स्क्रीनशॉट घेतला Python विथ SQL. हे बघा. स्क्रीनशॉट घेतला आणि मी इथं इमेज अपलोड करतोय. सी आता इमेज बघून ChatGPT सारखं टूल स्वतः शिकतंय. व्हॉट इज दिस? त्याला सांगायची गरज नाही. हा स्वतः शिकतोय. सी याला काय म्हणलं मी? एक्सप्लेन दिस इमेज. याला वेगळं काय बोललो का आपण? हे बघ. This image simple banner graphic with Python with SQL. Okay, so what it convey? It represent the combination or integration of Python with SQL, a course title, presentation slide header, YouTube thumbnail or training banner. अरे म्हणजे आपण फक्त इमेज दिले. मग तुम्ही इमेज तुमची स्वतःची जरी दिली ना, हा सांगेल. म्हणजे ChatGPT सारखं टूल स्वतःहून शिकताय. आता हेच सोडा. तुम्ही जर याला 2-3 क्वेश्चन विचारले ना थोड्या वेळ. तुम्ही जर याला म्हणले, हे बघा, माय नेम इज आता हे स्वतः कसं शिकते नीट बघा. माय नेम इज आदी. हे स्वतः कसं शिकते ते तुम्हाला सांगायचं. माय नेम इज आदी. हे बघा. इफ यू वॉन्ट आय कॅन रिमेंबर युअर नेम फॉर फ्युचर कन्व्हर्सेशन्स. पुढं ध्यानात ठेवतो म्हणतंय, शिकला हे. आता याला म्हणतो, मी तुला एक गोष्ट गोष्ट सांगतो. ऐक. नीट बघा सगळेजण.
हाऊ इट्स इंटरेस्टेड. तुम्ही असा यूज याचा आय थिंक केलाय की नाही मला माहित नाही. सांग, मी ऐकतोय काय सांगायचंय. हे बघ, मी सांगतो त्याला. अ, एक गोष्ट याला सांगू आपण लाइक शिवाजी महाराज, ओके. शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज, ओके. संत तुकाराम महाराज. शिवाजी महाराज, मला असं सांगायचं, शिवाजी महाराज हे संत तुकाराम महाराज यांच्या कीर्तनाला जात होते. ओके. काय सांगितलं मी त्याला? शिवाजी महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जात होते. हो, आधी हे बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकारामांच्या कीर्तनाला नेहमी जात होते. असे इतिहासात सांगितले जाते. शिवाजी महाराजला भक्ती आणि संत हे बघा, हे विचारले का मी? अरे, हे विचारलं मी याला. नाही विचारलं तरी सांगते, हे बघा, संत तुकाराम महाराजांचं अभंग कीर्तन विचार यांचं. आता हे मी फक्त त्याला एवढंच सांगितलं मित्रांनो. बाकीच्या गोष्टी याने कसं काय सांगितल्या? हा, याच्यातून शिकला. याला काय वाटलं माहितीये का? याला आवड आहे तुकाराम महाराज, भजन, कीर्तन, हा बुवा दिसतोय. अरे, गेटिंग माय पॉइंट? हे सगळं द्यायची काय गरज आहे? यामुळे शिवाजी महाराज हे शौर्य प्लस भक्ती यांचे प्रतीक आहेत. सुंदर उदाहरण मानले जातात. अजून काही असा इतिहासातल्या गोष्टी ऐकायच्या असेल तर सांग. म्हणजे मला सांगायचंय काय याच्यातून तुम्हाला, ChatGPT सारखे टूल्स आपल्याकडूनच शिकतात. येतं लक्षात? आता हाच क्वेशन जर कोणी दुसऱ्याने विचारला, त्याला आणखीन रंगवून हा माहिती सांगतो. तुम्ही मला सर हा डेटा याच्याकडे स्वतःकडे असेल की डेटाबेसमध्ये? नथिंग मित्रांनो. दिस इज काय म्हणतो आपण त्याला? LLM मॉडेल. याच्याकडे हा डेटा नाहीये. हा आपल्याकडून शिकतोय. म्हणजे हा रिसर्च करतो वेबला वगैरे. पण हा जो डेटा आहे आपल्याला हा भेटलाय, हा त्याने स्वतः शिकलाय बरं का. आता मी जर तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली आहे बघा, मी तुम्हाला आता एवढं पायथन विथ एसक्यूएल शिकवतोय. एवढंच लिहिलंय मी, बरोबर आहे. तुम्ही याच्यातून स्वतः काही गोष्टी शिकलात. तुमच्या डोक्यामध्ये बाकीचे विचार चालू आहेत, राइट? हे कसं काय? थिंकिंग पॉवर. आपला ब्रेन सांगतोय, ओके, पायथन, डेटा अनॅलिसिस, असं तसं, एवढी सॅलरी, एवढी मिनिटं, टाईम वेस्ट नाही केला पाहिजे, हे ते. हे तुमच्या माइंडमध्ये विचार चालू आहे, थिंकिंग चालू आहे. आणि याच्यातून तुम्ही आणखीन काहीतरी नवीन विचार करताय. येतं लक्षात. तर उद्या येताना तुम्ही काय याचं प्रिपरेशन कराल, आणखीन काही गोष्टी रिसर्च कराल. दिस इज व्हॉट ह्युमन ब्रेन इज वर्क्स. सेम थिंग. ChatGPT आहे मॉडेल, सेम थिंग. हे म्हणजे आपल्यासारखंच बिहेव करतायत. निगेटिव्ह आहे. आपल्यापेक्षा हाय लेव्हलचा थिंकिंग पॉवर यांच्याकडे आहे. तुम्ही यांना काहीही विचारा, काहीही विचारा. हे स्वतः शिकतायत आणि आपल्याला आन्सर देतात. आणि दॅट इज नथिंग बट मशीन लर्निंग. स्वतः मशीन शिकते. तर एवढंच नाहीये. बघा, कधी-कधी आपल्याला ईमेल्स येतात. त्यामध्ये खूप सारे स्पॅम ईमेल्स असतात, राइट? म्हणजे स्पॅम ईमेल डिटेक्ट करायचं काम मशीन लर्निंगमुळे होतं बरं. मशीन स्वतः त्या ठिकाणी बघते, ओके, धिस इज स्पॅम ईमेल. हा ईमेल स्पॅम आहे. पुन्हा म्हटलं तर ट्रान्झॅक्शन वगैरे काही फ्रॉड ट्रान्झॅक्शन असतात बघा. तिथं सुद्धा हे आपल्याला महत्वाचं आहे. फ्रॉड ट्रान्झॅक्शन डिटेक्शन. तिथं सुद्धा मशीन लर्निंग स्वतः आपल्याला हेल्प करते. हे ट्रान्झॅक्शन कुठेतरी गडबड वाटते बरं का. गेटिंग गेटिंग माय पॉइंट. पुन्हा म्हटलं तर लेट्स सपोज तुम्ही Netflix सारखे ॲप्लिकेशन यूज करताय. तिथे तुम्हाला मूव्हीज रिकमेंड होतात. होतात की नाही? मूव्हीज रिकमेंड होणं. मशीन स्वतः शिकलाय बा, याला पाहिजे काय? तुमचं Instagram घ्या रे. रील्स रिकमेंड होणं. इथं सुद्धा त्या ठिकाणी मशीन लर्निंगच आहे बरं का. वेगळं काही नाहीये. मशीन लर्निंगच आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? आता मी तुम्हाला इमेजचं एक्झाम्पल देतो. तुम्ही इमेज दिल्या-दिल्या तो त्या ठिकाणी रीड करतोय आणि सांगतोय. याच्यासाठी मित्रांनो, जर तुम्हाला मशीन लर्निंग त्या ठिकाणी ॲज अ मशीन लर्निंग डेव्हलपर जरी बनायचं असेल किंवा मशीन लर्निंग सायंटिस्ट जरी बनायचं असेल, खूप सारे प्रोफाइल असतात. त्यासाठी यू नीड टू लर्न द पायथन. पायथनमध्ये असणारे खूप सारे एआय मॉडेल तुम्हाला हेल्प करतील. लाइक एआय मॉडेल डेव्हलप करण्यासाठीच्या काही लायब्ररीज आहेत. जसं की याच्यामध्ये आहे बघा, PyTorch नावाची एक लायब्ररी. इन फ्युचर तुम्ही शिकाल. ओके, नाऊ इट्स नॉट रिक्वायर्ड. जस्ट मी सांगतोय, नॉलेज असावं तुम्हाला. PyTorch आहे, देन समथिंग वी हॅव TensorFlow म्हणून एक आहे लायब्ररी. दीज आर लायब्ररीज, ओके, व्हिच आर हेल्प टू डेव्हलप द मशीन लर्निंग टूल. ओके, जे मशीन लर्निंग टूल बनवतात. जसं की आता ईमेल ChatGPT रीड करते. कसं काय? बिकॉज ऑफ धिस. ईमेल स्पॅम डिटेक्ट होतो. कसं काय? बिकॉज ऑफ धिस. आर यू गेटिंग माय पॉइंट? देन वी हॅव समथिंग कॉल्ड Scikit-learn. ओके, दिस अल्सो वन टूल. याने सुद्धा त्या ठिकाणी मशीन लर्निंगचे टूल आपल्याला बनवता येतात. आणि काय म्हणू शकतो आपण,
सिस्टम त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली खूप साऱ्या गोष्टी स्वतःहून शिकू शकते. चौथी गोष्ट आणि लास्ट मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय, पायथॉनच का शिकलं पाहिजे? मग मित्रांनो मला सांगा, हे तुम्हाला वाटतंय का कधी बंद पडेल किंवा याचा स्कोप कमी होईल? तर अशक्य आहे, राइट? अशक्य आहे. त्याच्यामुळे पायथॉन शिकणं कधीही फेव्हरेट चॉईस राहू शकतं. सो चौथी गोष्ट ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इथं मात्र याचा रोल कोणाचा? पायथॉनचा रोल खूप मोठ्या प्रमाणात आहे. दॅट इज कॉल्ड एआय. डेटा अनॅलिस्टला काय म्हणलो आपण? व्हॉट हॅपन अँड व्हाय? का झालं, कसं झालं? डेटा सायन्स व्हॉट विल हॅपन इन द नेक्स्ट? पुढं काय होणार आहे? मशीन लर्निंग सिस्टम स्वतः शिकते. आणि एआय म्हणजे काय माहितीये का? एआय म्हणजे मशीन्स ॲक्ट लाइक अ ह्युमन. मशीन आपल्यासारखं वागतात, कृत्य करतात बिकॉज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. जर तुम्हाला एआयचे टूल बनवायचे असतील, यू नीड टू लर्न पायथन. का? का बनवायचे सर एआयचे टूल? अहो मशीन माणसासारखं वागायला लागले की. हे बघा, इथं आपण तेच एक्झाम्पल बघितलं. मशीन आपल्यासारखं वागतात. आता ह्याला जर मी म्हणलं, "अरे ऐक ना, हे बघा." आपल्यासारखं वागतो. आता मी तुम्हाला नॉर्मल क्वेशन विचारला, "अरे ऐक ना." तुम्ही काय म्हणाला? "हां, बोल ना." हे बघा, "हो, ऐकतोय, बोल. सांग ना काय म्हणायचंय?" आता मी बघा, हा माणसासारखा कसा वागतो हे मला तुम्हाला दाखवायचं. मी याला म्हणलं, "अ, मला तुझा राग आलाय." हे बघा, "मला तुझा राग आलाय." आता हा माणसासारखा वागेल बरं का. काय म्हणेल बघा, "आधी थांब, जर माझ्यामुळे तुला राग आला असेल तर माझी चूक समज. तो राग माझ्यावर काढू नकोस. मी तुझाच आहे ना. काय झालं ते शांतपणे सांग. मी ऐकेन. मी मध्ये पडणार नाही. नको बोलू." आता मी काय म्हणतो, "नको बोलू, नको बोलू. मला खूप राग आलाय." लूक ॲट धिस. इट्स अ ह्युमन, राइट? समोरचा ह्युमनच आहे. ठीक आहे, मी अजून काही बोलत नाही. थोड्या वेळ शांत हो. जेव्हा मन शांत होईल तेव्हा सांग. मला सांगा, असंच बोलतात की नाही हो? बरोबर की नाही? सर कोण बोलतं असं? सी तुमच्या मित्रासोबत भांडणं झालं किंवा तिच्यासोबत भांडणं झालं. असं होत नाही का? तुम्ही म्हणले, "नको बोलू, मला लय राग आलाय." सर नाही ना, असं थोडी होतंय. ऐका पुढे मी याला काय म्हणतो, "मला सॉरी म्हण." म्हणतो प्रामाणिक आहे. "अरे काहीच नाही, मी रागवलेलो नाही. सॉरी म्हणायची गरज नाही. तू ठीक असलास बस." पुन्हा शांत, मन शांत ठेव, पुन्हा बोलायचं. "अरे मला तू सॉरी बोल. तुझी चूक आहे." लूक ॲट धिस. बरं आधी माझीच चूक झाली. अरे सॉरी कुठे आहे? हां, मला माफ कर. हे बघा, म्हणलं की नाही सॉरी? मला माफ कर, सॉरी. मी म्हणलं सॉरी 100 वेळा म्हण. लूक ॲट धिस. 100 वेळा सॉरी म्हणेल हा. 100 वेळा. हे बघा सॉरी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 100 वेळा सॉरी म्हणला की रे राव. आता राग गेला का? मन शांत. नाही गेला आणखीन. नाही गेला राग आणखीन. आता म्हणताय आणखीन काय करू? अरे मग अरे हा कसला ह्युमन आहे? आधी थांब जरा मला समजतं राग लगेच जात नाही. तो आज साचलेला असतो. मी एकदम साधं सांगतो, काही परिज्ञान नाही. तू रागवलेला आहेस, कुठेतरी मन दुखवलं एवढाच तो राग माझ्यावर नसेल पण याला बाहेर याला. खोल श्वास घे, 5 सेकंद धर, हळू सोड. अरे कोण सांगतं एवढं? मी इथेच आहे वाद घालायला नाही, उपदेश करायला नाही, फक्त ऐकायला. जे डोक्यात आहे ते तसंच लिही. मला याच्यातून एकच सांगायचं मित्रांनो, एआयचे टूल आपल्यासारखं बिहेव करतात. करतात की नाही? अरे समोर आहे तुमचे एक्झाम्पल, करतायत. तुम्ही त्याला स्वतःचे प्रॉब्लेम सांगा. "अरे, खूप मोठा प्रॉब्लेम झाला यार. प्रपोज केला आणि ती नाही म्हणली." अरे विचारा तुम्ही एकदा विचारून बघा. आय एम जस्ट किडिंग बट तुम्ही याला विचारा. तो तुम्हाला सांगेल, "अरे शांत हो. ठीक आहे, नाही म्हणली, तिचा रिस्पेक्ट कर, असं कर, तसं कर." म्हणजे तुम्हाला सर तुम्ही ट्राय केले की काय? नाही, नाही. सी या गोष्टी त्याला विचारून मी स्वतः बघितल्या आहेत. त्याचं रिझन आहे ChatGPT खूप एक्सप्लोर केलंय मी तर. आणि माझं तुम्हाला पण सांगणं आहे. अरे एक्सप्लोर करा, भयानक एक्सप्लोर करा यार. 35 वर्षाचा एक्सपिरियन्स स्वतः सांगतोय. जेवढा तुम्ही एआयचा यूज कराल, तेवढं तुम्ही स्मार्ट बनाल. अरे करा. सोडू नका यार. जेवढे तुम्ही Instaला टाईम घालता ना, आजपासून ChatGPTला टाईम घालायचा. मग नवीन-नवीन गोष्टी शिकायला, तुमचे स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. भयानक लेव्हलची कॉन्सेप्ट आहे ही. आपल्या इमॅजिनेशनच्या पलीकडली कॉन्सेप्ट आहे एआय आणि त्याचे टूल्स. त्यामुळे मित्रांनो ChatGPTचा यूज आजपासून इतका करा, इतका करा.
वाईट शब्द नाही सांगितला, एवढा यूज करा. मग कुठल्याही गोष्टीसाठी करा रे बाबा, फक्त एवढंच नाही. ओके. कुठली गोष्ट म्हणजे लाइक ज्या गोष्टीतून तुम्हाला काहीतरी आउटकम भेटतोय, त्यासाठी यूज करा याचा. तुम्हाला याला सिंपल सोप्या भाषेत क्वेशन विचारा, की "भाई मला पायथन शिकायचंय आणि मला सोप्या भाषेत एक रोडमॅप दे किंवा मला अ, एवढं समजत नाही प्रोग्रामिंगमध्ये नवीन आहे मी. मला एक 5वी स्टुडंट सारखं समजून सांग." अरे सांगेल हा. ॲज अ 5th स्टँडर्ड स्टुडंट हे बघा तुम्ही याला काय म्हणा माहिती का? व्हॉट इज पायथन? मला 5th स्टँडर्ड स्टुडंट सारखं समजून सांग. जोक्स जोक्समध्ये. अरे एवढी काळजी कोण करणार आहे? हे बघ, 5वीतल्या पोरासारखं मराठीत बघ ना, पायथन म्हणजे काय? समजा तुझ्याकडे एक जादूची पेन्सिल आहे. अरे हे म्हणजे कुठे गेला हा डायरेक्टर? लहानपणीच्या गोष्टी आठवायला लागल्या. तू तिला सांगितलं, "ए पेन्सिल 2+2 कर" आणि ती लगेच म्हणाली, "हो रे बाबा." ही जादूची पेन्सिल म्हणजे पायथन. पण पायथन साप नाही का? नाव सापाचं आहे, पण हा साप चावत नाही. हे बघा. हा साप कॉम्प्युटरला काम करायला लावतो. किती म्हणजे कसले जोक्स करतोय? म्हणजे गणित कर, गेम बनव, फोटो एडिट कर, WhatsApp सारखे ॲप्स बनव. पायथन का सोपं आहे? कारण पायथन आईसारखी बोलतो. खूप अवघड इंग्रजी नाही. हे बघा, संपला विषय. हॅलो आधी इतकंच भांडण नाही. पाटीवर नाव लिही. ओके मॅडम, प्रिंट आली. जावा असता तर पहिले फॉर्म भरा मग अर्ज द्या. हां, जावामध्ये थोडंसं अवघड आहे म्हणतोय. पायथॉन वापरून काय करतात? गेम बनवतात, रोबोट चालवतात, मार्केट टेकअवर करतात, ॲप बनवतात. शेवटी एक जोक. पायथॉन इतका सोपा आहे, की 5वीचा पोरगाही शिकू शकतो, म्हणजे तूच. संपला ना विषय. आर यू गेटिंग माय पॉइंट? एवढं सोपं करतो एआय. त्यामुळे मित्रांनो, इफ यू वांट टू क्रिएट एआय टूल्स लाइक ChatGPT, यू नीड टू लर्न काय? पायथॉनच रे बाबा, दुसरं काय? पायथॉनच शिकावं लागणार आहे. जेणेकरून आपण चॅटबॉट बनवू शकतो, राइट? ChatGPT सारखे टूल बनवू शकतो. मग तुम्ही Gemini ऐकलं असेल, ChatGPT ऐकलं असेल, राइट? मधीच ते DeepSeek आलं होतं, ते ऐकलं असेल. खूप सारे एआय टूल, Copilot असेल, राइट? Grok असेल. हे जर टूल तुम्हाला शिकायचे सॉरी बनवायचे असतील, यू नीड टू लर्न व्हॉट? पायथॉन, पायथॉन. फक्त पायथॉनने नाही, आणखीन खूप साऱ्या गोष्टी डीप लर्निंग, परत म्हटलं तर मशीन लर्निंग, ओके. या गोष्टी सुद्धा त्यामध्ये आपल्याला शिकाव्या लागतात, जेणेकरून ChatGPT एआयचा टूल्स किंवा एआयचा टूल यूज करून आपण स्मार्ट डिसिजन घेऊ शकतो. स्मार्ट डिसिजन वी कॅन से सिस्टम बनवू शकतो. जे स्वतः डिसिजन घेईल रे, आपल्याला काय करायचं नाही. कारण हा ह्युमन सारखाच वागेल, बरोबर आहे. त्यामुळे मित्रांनो, पायथॉन इज वन ऑफ द बेस्ट चॉईस इफ यू आर लाइक गोइंग टू लर्न पायथॉन इन 2025. ठीक आहे. आय होप एव्हरीवन क्लिअर द व्हाय. टुमॉरो विल अंडरस्टँड व्हॉट. सर फक्त व्हाय शिकवलंय तुम्ही आज, फक्त व्हाय. व्हाय लय महत्वाचा असतो पोरांनो. बाकी तर होतच राहणार व्हेरिएबल लीडर, राइट? बट व्हाय पोरांनो हेच क्लिअर नाही. व्हाय काय शिकू मी? काय होईल? राइट? कारण किती वर्ष जगला याच्यापेक्षा कसं जगला हे महत्वाचं आहे ना. हे बरोबर आहे की नाही? व्हाय कसं? काय? किती वर्षाला महत्व? 150 वर्ष जगला. पण काय नाही सर, अंधारामध्येच होता आणि काय नाही, उलट्या करायचा, हे करायचा, घाण करायचा पूर्ण. 150 वर्ष काय उपयोग आहे? 16च वर्ष जगायचं ज्ञानेश्वर माऊलीसारखं. अख्ख्या जगाला फसायदान. 16च वर्ष, राइट? छत्रपती शिवरायांसारखं जगायचं. कमी. स्वराज्याची स्थापना करूनच गेले ना, राइट? त्यामुळं कसं जगण्याला महत्व आहे. तुम्ही हा 2 महिन्याचा कोर्स करताय, बरोबर आहे? किती महिने कोर्स केलाय त्याच्यापेक्षा कसा केला हे महत्वाचं आहे की नाही? 2 महिने कोर्स केला मी पायथॉन विथ एसक्यूएल आदिन सरांकडे. कसा केला? नाहीच ते थोडं कॉलेजचं हे ते होतं त्यामुळं लेक्चरला एवढं लक्ष जात नव्हतं. उगा आपलं जायचो, टाईमपास झाला पूर्ण. अरे उपयोग नाहीये, राइट? 2 महिने केला याच्यापेक्षा कसा केला हे महत्वाचं आहे. पोरं 6-6 महिने कोर्स करतात. मग फुल स्टॅक पायथॉन, फुल स्टॅक जावा. 6 महिने करतात बरं का. त्यांना विचारलं, "सांग काय असतं पायथॉन?" "सर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे पायथॉन." "काय? वेगळं काय?" या लेव्हलचे आन्सर देतात. दे आर एक्सपेक्टिंग सर आय आय डोंट हॅव एनी बिग एक्सपेक्टेशन फ्रॉम द कंपनी. जस्ट आय वॉन्ट लाइक 10 एल-पी-ए पर इयर. पायथॉन काढून हाणले नाही पाहिजे का हो ह्यांना? राइट? येतं लक्षात तुम्हाला. त्याच्यामुळे 6 मंथ तुम्ही कोर्स करताय अँड यू आर लाइक टॉकिंग पायथॉन इस अ प्रोग्रामिंग लँग्वेज ओन्ली. किती आहे सांगण्याचं?
दुनियाभराच्या गोष्टी यू नीड टू एक्सप्लेन. देन ओन्ली समोरचा तुम्हाला कंपनीमध्ये घेईल. ही नोज द पायथन. शी नोज द पायथन. राइट? फक्त प्रोग्रामिंग लँग्वेज सांगून कुठं काही डाळ शिजत असते का? त्यामुळे डोंट डू दॅट थिंग्स. I hope you got my point. If you want to get the job, guys, go in the deep. Go in the deep. At least 5 minutes you need to explain the Python only. पायथन बद्दल 5 मिनिटं बोलता आलं पाहिजे आजच्या सेशन नंतर. निगेटिव्ह आहे पण उद्या मी कोणालाही क्वेश्चन विचारेल, ऐ अक्षय, टेल मी व्हॉट इज पायथन और वाय पायथन. इंग्लिशमध्ये, इंग्लिश लय अवघड वाटतं. अरे काय इंग्लिशमध्ये अवघड आहे मला सांगा. छोटे छोटे व्हिडिओज बनवा इंग्लिशमध्ये. मोबाईल घ्या, मोबाईल आहे ना 10,000चा मोबाईल घ्या. मी तिथूनच सुरुवात केली. माझं कशात काय होतं? कुठंच काही नव्हतं. पण आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक कॉलेजमध्ये आधी आणि जेव्हा पोहोचला, आधी आणि पायथन पोहोचले. काहीच नव्हतं रे, काहीच नव्हतं. संदीप माहेश्वरीचा व्हिडिओ बघितला YouTubeचा आणि ते म्हणले, काय एक जणाला सांगत होते. मी मी लाइक कोर्सच करत होतो जावाचा पुण्यामध्ये. नथिंग, काहीच नव्हतं माझं. Insta, YouTube माहीत पण नव्हतं YouTube पैसे येतात आणि असं आणि तसं. हे बघा जस्ट टेक फॉर द मोटिव्हेशन ओके. घ्यायचं असेल घ्या, नसेल तर इकडून घ्या आणि इकडून सोडून द्या. अ, मग संदीप माहेश्वरीचा व्हिडिओ मी जस्ट रीलला आला होता, आपलं शॉर्ट व्हिडिओला आलं होतं YouTubeला. ते सांगत होते की 10,000चा फोन आहे तुझ्याकडे. समोरचा म्हणत होता, "येस." आणखीन तो व्हिडिओ आहे YouTubeला. समोरचा म्हणला, "हो आहे." म्हणलं, "त्याच्यामध्ये कॅमेरा आहे?" तो म्हणला, "आहे." अरे मग कशाची वाट बघतोय? स्टार्ट द मेकिंग व्हिडिओज. मग तो म्हणला, "व्हिडिओ बनवून काय होईल?" मग संदीप माहेश्वरी सरांनी 2 गोष्टी सांगितल्या मित्रांनो. त्या गोष्टी 2 गोष्टी माझ्या डोक्यात फिट बसल्या. कोणत्या माहिती आहे? पहिली गोष्ट त्यांनी सांगितली, "भाऊ, जर तू व्हिडिओ बनवले, एक गोष्ट होईल, ते व्हिडिओ तू YouTubeला अपलोड कर." ठीक आहे. काय होईल YouTubeला अपलोड केल्यावर? जर त्या व्हिडिओजला व्ह्यूज चांगले आले, लोकांना तुझा कंटेंट आवडला, तुझी भाषा आवडली, YouTubeवरती मॉनिटायझेशन होऊन तुला पैसे चालू होतील. मॉनिटायझेशन ऐकल्यावर माझं तर असं टाळकं हेच झालं. म्हणलं, "अरे काय असतं एक्झॅक्टली?" मी तेवढा रिसर्च केलाच नाही. मी म्हणलं, "हां, चला." दुसरी गोष्ट काय होईल? पैसे तिकडून येतील YouTubeहून असं झालं तर. ते म्हणलं, "जर नाही झालं तर?" म्हणजे प्रोबॅबिलिटी आहे ना, नाही झालं तर. दुसरी गोष्ट होईल ती म्हणजे तुझं कम्युनिकेशन 1 वर्षानंतर बघ किती स्ट्राँग असेल. तू दररोज व्हिडिओ बनवायचे. एक 2-3 महिने तरी बनवून बघ. तुझं कम्युनिकेशन कुठल्या लेव्हलला जाईल यू कान्ट इमॅजिन. तू स्वतःला म्हणशील, "अरे, मीच आहे का? का दुसरं कोणी आहे?" कम्युनिकेशन तुझं इम्प्रूव्ह होईल ज्यावेळेस तू 2-3 महिन्यानंतर रिझल्ट बघशील. मग 2 प्रोबॅबिलिटी आहेत. एक तर YouTubeवरती व्हायरल होशील. व्ह्यूज आले तर पैसे भेटतील, मॉनिटायझेशन होईल. नाही झालं आणि तुझं कम्युनिकेशन वाढेल. मित्रांनो, कम्युनिकेशनला धरून मी चालू केलं होतं YouTube. कम्युनिकेशन मी काय म्हणलं माहिती आहे? "हे जाऊ दे रे YouTube मॉनिटाईज. जॉब पाहिजे यार जावाचं, जावा डेव्हलपर." म्हणून मी चालू केलं YouTube आणि व्हिडिओज टाकत गेलो, टाकत गेलो. 100 व्हिडिओ टाकले. मला स्वतःला बदल दिसायला कम्युनिकेशनमध्ये. 100 व्हिडिओ टाकले. सबस्क्रायबर किती होते माझे माहिती आहे का? माझा जुना चॅनल आधी आणि जावा. 100 व्हिडिओ 120 सबस्क्रायबर. पुण्यातला एक खूप मोठा माणूस. तो मला काय म्हणला माहिती आहे? 100 व्हिडिओ टाकले येड्या. 100 व्हिडिओला 120 सबस्क्राईब तुला. तू तरी पण व्हिडिओ टाकतो. हे मोटिव्हेशन कुठून येतंय तुला? मी म्हणलं, "आय डोंट केअर अबाउट YouTube. आय डोंट नो कसा चॅनल मोनेटाईज होतो, कसे पैसे भेटतात. मला घेणं देणं नाहीये. मला फक्त घेणं देणं आहे माझं कम्युनिकेशन वाढतंय ना, मी बनवणार. मी व्हिडिओ टाकणार." या नादानं टाकलं होतं. हे कुठं गेलंय? लय लांब गेलं हे. हळू-हळू मग मला परत आवड झाली. मी YouTubeवर सर्च केलं, की पैसे भेटतात का? मग ते म्हणले, "हो, 1,000 सबस्क्रायबर होतील. 4,000 तास वॉच टाईम झाला, की मग तुमचे सबस्क्रायबर्स आले, सगळं झालं. चॅनल मॉनिटाईज होतो." अरे बापरे! मग असं आहे का? मग पुन्हा येड लागलं बरं का. कधी? ज्यावेळेस मला स्वतः कळालं, की पैसे भेटतात. मग हळू-हळू मी मोठे व्हिडिओज टाकायला लागलो. आधी शॉर्ट टाकायचो. 100 शॉर्ट व्हिडिओ टाकले होते. पुन्हा कळलं, की वॉच टाईमला मोठे व्हिडिओ लागतात. मोठे व्हिडिओ हळू चालू केले. मग मोठे व्हिडिओ टाकल्यानंतर मित्रांनो, माझा चॅनल मला आठवतंय 2023 डिसेंबर चॅनल मॉनिटाईज झाला. YouTubeकडून मला मेसेज आला, "यू आर YouTube पार्टनर." आणि पहिल्या दिवशीची इन्कम आली ₹47. अरे, मी म्हणलं पैसे येतात इथून. अरे बाप रे बाप! ₹47 आले. माझ्या अकाउंटला नाही आले बरं का. ते वाय-टी स्टुडिओमध्ये येतात. ते महिन्याची 21 तारखेला तुम्हाला भेटतात. पण त्यावेळेस जी खुशी होती त्यावेळेस म्हणजे तर माईट बी तुम्ही त्याच एजला असाल, तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल, तुम्ही तुमचं करियर बिल्ड करताय बरोबर आहे. तुम्हाला त्या ₹50 ची व्हॅल्यू खूप मोठी आहे. तर मला ₹50 म्हणजे काहीच नाही. ओके, डेली माझे 500 1000 खर्च होत असतील माईट बी. पण 50 ची व्हॅल्यू त्यावेळेस मित्रांनो जास्त दिवस नाही बरं का. 23 2 वर्षाखालची गोष्ट आहे.
एवढी म्हणजे मी म्हणलं, "अरे, माझा डब्याचा विषय भागला." म्हणजे नाही का ₹50 ला डब्बा तर येतो ना एक टायमिंगचा. कारण घरून पैसे रेंटला, घरून पैसे मेसला, ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. त्यामुळे म्हणलं एक टायमिंगचं भागलं रे बाबा जेवण. त्यामुळं ज्यावेळेस पैसे आले त्यावेळेस तर मग आता तर बाबा म्हणलं भाई आता तर पेटलं पाहिजे. जॉब तर भेटेलच. जॉबचं तर चालूच ठेवायचा प्रयत्न. पण YouTubeवरती व्हिडिओज बनवणं बंद करायचं नाही. मग परत मित्रांनो हळू अर्निंग वाढली. 47चे 60 झाले, 60चे 70, 80, 100, 90. आता डेली आधी आणि जावा नाही का जुना चॅनल तिथून ₹750 येतात. आधी आणि जावा 2.0 तिथून 550 आणि आधी आणि पायथन जो नवीन बनवला 1-2 महिन्याआधी तिथून 350. 1200-1300 डेली येतात. पण वाटतच नाही येतात. जो काळ होता ₹250 डेली येत होते. तिथून 1200-1300 डेली येतात. यू कॅन सी दिवस बदलतात. फक्त मेहनत करावी लागते. कारण आम्ही पण ते दिवस बघितलेत. ज्या ठिकाणी आम्ही सुद्धा एक टाईमचं जेवण वाचावं म्हणून बाई वडापाव खाऊन झोपलो. ते म्हणा, "सर काय तुमचं रडगाणं सांगताय? नवीन काहीतरी सांगा." हेच सांगतोय पोरांनो. नवीन म्हणजे हेच की प्रत्येकाच्या लाईफमध्ये हेच असतं. यू अल्सो लाइक गोइंग ऑन दिस फेज. तुम्ही त्याच फेजमधून जाताय. सो यू नीड टू लाइक डू समथिंग. हे ट्राय करा. पण खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी आहेत. राइट? फक्त शोधलं पाहिजे, केलं पाहिजे. केलं नाही होत आहे रे आधी. केलेची पाहिजे. खरं की नाही? त्यामुळे दिवस बदलतात. फक्त मेहनतीची जोड ठेवा. ते पण प्रामाणिक मेहनत पाहिजे बरं का. कारण कुणाला फसवून वगैरे मेहनत करून आपण पुढे जाऊन आपलं काही भलं होत नसतंय. त्याला फसवायचं आणि वर जायचं. ते नाही का, ते कसली तरी मार्केटिंग आहे बघा, नेटवर्क मार्केटिंग. त्याला बुडवायचा आणि आपण मोठा व्हायचं. त्याला म्हणायचं 300 टाक, तुला एवढे भेटतात मला. अरे तसलं नाही रे बाबा. दुसऱ्याला बुडवून मोठं व्हायचं नाही. स्वतः प्रामाणिक मेहनत करून मोठं व्हायचं. राइट? आय एम इन्व्हेस्टिंग हिअर माय 1 हॉवर टाईम. राइट? 1 तास मी तुम्हाला देतोय. दॅट्स व्हाय यू आर पेइंग मी. बरोबर की नाही? मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगतोय, ज्ञानाच्या गोष्टी सांगतोय. तुम्ही मला पेमेंट पे करताय. सेम थिंग. तुम्ही कोणाचं फुकटचं आपल्याला खायचं नाही. मनिक मेहनत करायची आणि मोठं व्हायचं. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि Instagram तर मी यावर्षीच सुरू केलं होतं मित्रांनो. एप्रिलमध्ये सुरू केलं होतं 2025. डिसेंबर एंड होतोय. 70,000 पर्यंत फॉलोअर्स वाढलेत. आणि हे फक्त प्रामाणिक कष्टाची पावती आहे बरं का. लोकं कोणालाही फॉलो करत नाही. तुम्ही बाकीचे पुण्यामधले हजारो इन्स्टिट्यूट क्लासवाले चेक करा. त्यांचे Instagram पेज चेक करा. अरे 12, 13, 15, 20,000 फॉलोअरवर ते खेळतायत. का? पोरांना जर तुम्ही आउटकम चांगलं देत नसाल ना, तर मित्रांनो पोरं का तुम्हाला फॉलो करतील? का तुमचे ऐकतील? आर यू गेटिंग माय पॉइंट? खूप सारे आहेत बघा तुम्ही. मग तुम्ही नाव घेत नाही या ठिकाणी. तुम्ही फक्त जायचं. प्रत्येक क्लास सर्च करायचा रील Instagramला. तुम्हाला त्यांची पेजेस दिसतील. अरे 1500 2,000 व्हिडिओज टाकलेत आणि त्यांचे फॉलोअर्स 10K, 20K लाइक दॅट. रिझन इज दॅट आता एक जण तर काय म्हणाला माहिती आहे का? "सर, तुम्ही काय पण करा, पण ते फेक फॉलोअर्स घेऊ नका." माझं त्याला आन्सर होतं, "भाऊ, फेक फॉलोअर्स घ्यायचे असते तर मी 1 मिलियन आताच करून टाकलं असतं. जे काही माझे फॉलोअर्स आहेत, ईच अँड एव्हरी फॉलोवर इज दॅट युनिक." ओके, जो की फेक नाहीये. तुम्ही जर सगळे स्क्रोल जरी केले, प्रत्येक जण दिसेल मराठी पोरं आहे सगळी मराठी. ओके. फेक म्हणजे कसले असतात माहिती आहे का? ते चायनाचे, जपानचे त्यांची नावं असतात. तुम्ही फेकमध्ये जरी बघितलं असेल. प्रत्येक जण त्या ठिकाणी दिसतोय. 70च्या 70,000 स्क्रोल करता येतात तुम्हाला तुम्ही फॉलोअर्समध्ये जाऊन. आता जे जळणारे जळत असतात, बरोबर आहे. मराठी माणूस मराठी माणसाला पुढे जाऊ देत नाही हे माहीत आहे आपल्याला. म्हणजे सगळेच नाही बरं का. पण 100त 1 तरी असतोच. ठीक आहे त्याला स्किप करायचं आणि आपलं चालू द्यायचं, बरोबर आहे. मला याच्यातून तुम्हाला हेच सांगायचं मी माझं गुणगान गात नाहीये. फक्त याच्यातून हे सांगतोय, की तुम्ही ज्या एजला आहात, ओके, काही जण माईट बी माझ्यापेक्षा मोठे असतील इथं. ओके, म्हणजे 30, 35, 40 असे पण असतील बॅचला. पण माझं जे सांगणं आहे ते 18 ते 25 साठी आहे. ओके. इव्हन त्यांची मुलं पण असतील त्या एजला राइट 18-25 त्यांना सांगणं आहे, की राइट स्ट्रगल, डू द स्ट्रगल. ओके. स्ट्रगल केल्याशिवाय मित्रांनो, मेहनत केल्याशिवाय काहीच भेटत नाही आणि ते कोणालाच भेटलं तर डायरेक्ट तो मोठा झाला. असं होत नाही. मग ते बाप-दादाची संपत्ती असल्यावर होतंय. पण जर आणि त्यात मज्जा पण नाहीये रे यार, मज्जा नाहीये. मज्जा कधी आहे? ज्यावेळेस तुम्ही कष्ट करता, ज्यावेळेस तुम्ही झिजता आणि सक्सेसला आपण म्हणतो ना भरारी मारता आकाशामध्ये, त्यावेळेस मजा आहे यार आणि ती मजा म्हणजे ते सुख वेगळं आहे. जे की सुख हे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड त्याच्यात नाहीये. हे आजच्या जनरेशनला कोण सांगणार आहे? ठीक आहे, जाऊ दे आपल्याला तिकडे जायचं नाहीये. आपला